गुड मॉर्निंग मित्रांनो, रॉकिंग सीट डब्ल्यू07 या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आपला पहिलेचा जुना यूट्यूब आय डी आहे तो काही कारणास्तव सस्पेंड झाला आहे. आणि आपण हा व्हिडिओ टाकायला आपल्याला खूप उशीर लागला, कारण की आपला जेणेकरून आय डी चालू होईल त्यामुळे त्या दृष्टीने आपण थांबलो होतो. पण आय डी काही अजून चालू झाला नाही, म्हणून आपण आपला नवीन यूट्यूब चॅनल खोलला आहे आणि या चॅनलवर आपण हा व्हिडिओ अपलोड केला आहे. मित्रांनो, नक्की आपल्या या चॅनलला तुम्ही सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा. आणि आता आपण निघालो आहे पुण्यासाठी. आणि एक पार्टीवाला आपल्याला कर्जतमध्ये येणार आहे घ्यायला. बघूया, आपण आता जुन्याच रोडने क्रॉस करणार आहे. आणि आता हे उल्हासनगरमध्ये बरोबर टाइम झालाय, आता 7:45 वाजायला आले. बहुतेक आपल्याला उशीरच झाला निघायला, कारण की ते पण बोलले होते का मला पण थोडा उशीर लागणार आहे तिकडून निघायला, मग तू जरा लेटच निघ. नाही तर आपण 5 वाजताच निघणार होतो. सकाळी सकाळी निघल्यावर कसं आपल्याला कुठे ट्रॅफिक काही भेटत नाही, काही नाही, एकदम फटाफट जे रनिंग आहे ती कापून जाते. आता आपल्याला इथेच आता 8 वाजायला आले. त्या दृष्टीने आता बरोबर आपण आता अंबरनाथच्या ऑर्डिनन्स फॅक्टरी जवळ आलो आहे. आता तर त्याला बदलापूर पर्यंत गेल्यावर आपण त्याला कॉल करायचा प्रयत्न करूया, जेणेकरून ते पण पटापट तिकडे आले पाहिजे. नाही तर आपण तिथे पोहोचणार आणि तिथे येणार नाही. त्यांना आताच कॉल करूया. बदलापूरचा आलाय, आता त्याला कॉल करूया आणि बोलून घेऊया त्यांची, जेणेकरून ते पण लवकर आले पाहिजे. नाहीतर उगाच आपल्याला ते जाऊन तासभर थांबायला लागेल. काही जणांचं मी भरपूर जणांचं बघितलं आहे, फोन केल्यानंतरही निघत नाही. नंतर आत्ताच कॉल करू द्या, तोपर्यंत बरोबर येईल. आणि पुढे आपल्याला बरोबर आता ब्रिज लागणार आहे, तर बघू शकतो मित्रांनो. आणि हा आहे बदलापूरचा रेल्वे ब्रिज. आणि ब्रिज पार केला, त्यांच्याशी बोलणं पण झालं आहे. त्यांना पण अजून तासभर लागणार आहे निघाला तिथून. हो, आपण तोपर्यंत आपण हा रस्ता कव्हर करू. आणि पुढे बदलापूर सोडल्यानंतर पुढे रस्ता पण खराब आहे, जेणेकरून आपल्याला वांगणीपर्यंत हे सांगू शकत नाही. पुढे कामं पण रस्त्याची भरपूर चालू आहेत, कुठे काय ट्रॅफिक भेटेल काय सांगता येत नाही. आणि वांगणी सोडल्यानंतर आपल्याला मस्त एक बाहेर रस्ता भेटेल. त्याला कॉल करूया. आता पुढे आपण कुठेतरी आता नाश्ता पण करायला जरा थांबूया. बहुतेक तर आपल्याला नेरळमध्ये चांगला नाश्ता भेटतो, तिकडे जाऊया करायला. भूक एकदम भूक लागली आहे. आता डिझेल टाकून आपण खरबीच्या पुढे आलो आहे. आणि पुढे आपल्याला लागला आहे सापेगाव. आणि सापेगाव पासून आपल्याला थोडा चांगला रस्ता भेटेल. आणि ढावलेपाडा आहे, तिथून आपल्याला खूप खराब रस्ता भेटणार आहे, कारण की वन साईडनं रस्त्याचं काम पण चालू आहे. आणि ट्रॅफिक पण भेटू शकते, काय सांगता येत नाही. बघूया आता पुढे आपण गेल्यावर समजेल आपल्याला काय कशी कंडिशन आहे. आणि बघा स्पीड ब्रेकर. आणि आपण आता गोरेगावपर्यंत आता पोचलो आहे. आता 5 मिनिटामध्ये आपण गोरेगावमध्ये एंट्री करू. आणि हा रस्ता सोडला गोरेगावचा की पुढे आपल्याला तिथून खराब रोड चालूच झाला समजायचं. साधारण आपल्याला डायरेक्ट सेलूपर्यंत असाच रस्ता लागणार आहे. आणि हे बघा पूर्ण रस्त्याचं काम चालू आहे. आता आपल्याला डायरेक्टली वागणी सोडल्यानंतर थोडा चांगला फार रस्ता लागेल, थोडाफार तुम्हाला असाच रस्ता वागायला भेटेल. कधी कधी मोठी गाडी आली तर भरपूर ट्रॅफिक होऊन जातो या रस्त्याला. म्हणून आता कसं आपल्याला जुन्या रोडने प्रवास करायचा. आणि सामने पार्टीवाला पण येणार आहे. थोडेच दिवस राहिले पावसाला आणि रस्त्याची कामे अजून चालू आहेत. काय होणार आहे काय माहीत पावसाळ्यापर्यंत, काही खरं नाही बाबा. आता जे बघा एक साईड काम चालू आहे, एक साईडला खोदलेलं आहे, पुढे पण तसंच आहे. लेफ्ट बरोबर मित्रांनो, आता आपण नाश्ता करायला थांबलो आहे. फेमस वडापाव नेरळमध्ये आपण आहे. आता नाश्ता वगैरे करू आपण, निघूया, कारण की टाईम पण भरपूर झाला आहे आणि त्यांना पुढे पण घ्यायचं आहे. शक्यतो आता त्यांना घ्यायला किती वेळ लागतं काय माहिती. परत आपण नाश्ता वगैरे करून सर्व निघूया. बरोबर मित्रांनो, आपण नेरळपासून आता 2 किलोमीटर पुढे आलो. आणि पुढे आल्यावर आपल्याला लागला आहे फाटक. आणि हा फाटक हा माथेरानच्या मिनी रेल्वेचा आहे.
आणि या रेल्वेमध्ये बसून आपल्याला वरती माथेरानला जाता येतो. आणि आता पुढे आपण भिवपुरी लागेल. त्या अगोदर आपण आपल्या त्या पार्टीला कॉल करूया ते आपल्याला कर्जतला भेटायला येणार आहेत आणि ते सोबत पण येणार आहेत आपल्या. त्या अगोदर आता कॉल लावूया आणि साईडला आपण गाडी लावूया. त्यांना किती वेळ लागतो कारण पुढे पण रस्त्याचं काम चालू आहे, जागा असेल नसेल आणि जरा थांबलो जरा कारण की ते आता अजून आपल्याला 15-20 मिनटं जातील त्यांना यायला. म्हणून त्या अगोदर आपण 3 किलोमीटर अगोदर थांबलो आहे. रेस्ट करून थोडा जरा निघू. तर उगाच पुढे गाडी लावायला जागा असेल नसेल काय माहिती नाही, म्हणून जरा अगोदर थांबलो. जरा आले का आपण तिथला लगेच निघूया. तर बघू तिकडे आता काय माल भरायचा आहे. तर पुण्यामध्ये जायचं आहे पण कुठल्या लोकेशनवर ते पण अजून आपल्याला समजलं नाही. ते आपल्याला समोर येते तर ते समजणार आहे. आपण आता त्यांना घेतलं आहे त्या काकांना आणि निघूया आता फटाफट जुन्या रस्त्याने. पलसदारी मार्गाने आपण निघूया कारण की पलसदारीचा मार्ग खूप मस्त चांगला आहे. तिला टेन्शन नाही कारण आपल्याला थोडा 3-4 किलोमीटरपर्यंत आपल्याला खराब रस्ता भेटेल बघायला. बाकी ते एकदम रस्ता मस्त आहे. आणि बघा बाजूला बसले आहेत काका आणि हा लागला पलसदारीचा रोड. एक नंबर रस्ता आहे मित्रांनो. मी आलो तर नक्की याच मार्गाने चौक मार्गाने जाऊ नका आणि डायरेक्ट हा निघतो आपल्याला काळापूर फाट्याच्या इकडे आपल्याला निघतो हा रस्ता. पूर्णतः कॉन्क्रीटचा रस्ता आहे तर थोडासा 3-4 किलोमीटरपर्यंत आधीमध्ये खाली खराब आहे. आणि पुढे टोलचा बी काम चालू होता पण ॲक्च्युअल पोर्टचा रोड न झाला म्हणून टोलना चालू केला. आणि गालापूर फाटा आपला इथून आपल्याला लेफ्ट मारायचा आहे. लेफ्ट मारलं की आपण डायरेक्ट खालापूरला जाऊया. खालापूरवरून आपण गेलो का लगेच आपल्याला पुढे लोणावळा खंडाला घाट लागेल आपल्याला. आपण सिटीमधून जाणार आहे. बरोबर आता आपल्याला यायला आहे खोपोली. कारण इथं आपली खोपोली स्टार्ट झाली आता. आणि बघा छोटीशी नदी. आणि जरा मित्रांनो आता आपण खोपोली सोडल्यानंतर आपल्याला लगेच घाट स्टार्ट झाला आहे आणि आपण जुन्या घाटातून प्रवास करणार आहे. तर आपल्या गाडीमध्ये लोडपट काही नाही. आपल्याला गाडी त्या साईडून भरायची आहे. तिकडे चालले तिथून पुण्यामधून. आता आपली गाडी एकदम स्पीडली चढणार फटाफट कारण की मालाचा काही प्रॉब्लेम नाही. गाडीमध्ये लोडच नाही आहे तर मालाचा काय प्रश्न येतो. बघूया आता पुढे जरा पोलीस पण असतात जरा कधी कोण कुठून हे सांगता येत नाही. मित्रांनो बघा व्ह्यू एक नंबर ना मित्रांनो. कर्नाट पुढे आपल्याला आपला सिंद्रोबाचं मंदिर पण लागणार आहे. त्याच्यामध्ये व्हिडिओ दाखवतो. आणि शक्यतो मित्रांनो इथून गाडी चालवताना समोर पण गाडी रोड साठून येत असतात तर सावधानतेमध्ये चालवायला लागते. कधी कोण कुठून येईल ते सांगता येत नाही. बरोबर मित्रांनो इथून आपण टर्न घेतला की आपल्याला पुढे सिंद्रोबाचं मंदिर लागेल. आणि हे बघू शकता वरती बस बंद पडले आहे. खतरनाक काम आता एकदम चढणीवरच बस बंद पडली आहे. काय करणार बाबा. बघूया पुढे आपण आता आपण घेतलं आपल्याला पुढे सिंग्रोबा मंदिर बघू शकता. जरा वरती मला सिंग्रोबाचं मंदिर दिसत आहे. सिंग्रोबाचं आपण दर्शन घेऊ. चालू गाडीमध्ये आणि निघून जाऊया. आणि आता सिंग्रोबाचं मंदिर चला दर्शन झालं आपला चालू मध्ये. पुढे आपल्याला आता ट्रॅफिक होलं येते नसेल आपल्याला अडवलं नाही. पण आपण आता अजून तरी भरपूर जणांना माहीत नाही का भरपूर जण इथून रोड चढून लोणावळामध्ये जातात कारण की त्यांना ऑटोचा पुढे टोल लागेल. ॲक्च्युली तसं काही नाही आहे. आपण कारला एक्झिट नाही करायचं किंवा लोणावळा एक्झिट करायचं. पुण्याला जायचं असलं तरी पण तर इथून आपण उतरून खाली मुंबईतून एक्सप्रेस करावं लागेल.
आणि आपण घाट चढल्यानंतर आपण पुढे लोणाला एक्झिट करूया. आणि हा इथे उतरला का आपल्याला डायरेक्ट मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे सुरू होईल. डायरेक्ट आपण असं वाटतं पुढे चेकिंग चालू आहे. काही नाही, चेकिंग काही नाही, नो टेन्शन. तसं काही आपल्या गाडीमध्ये काही आहे पण नाही. आणि हा झाला मित्रांनो मुंबई पुणे एक्सप्रेस वे. बघता मित्रांनो, चला जरा पटापटा जरा कापूया आणि डायरेक्टली आपण आता लोणाला एक्झिट करायला जाऊया. मित्रांनो, आता आपण घाट चढून वरती आलो आहे आणि धबधबा पार केला आहे. आता काय ट्रॅफिकचा काही चान्स नाही, एकदम मस्त क्लिअर रोड आहे. आणि आज नशीब एवढं भारी का लेट येऊन सुद्धा ट्रॅफिक भेटले नाही तर जेव्हा येतो तेव्हा आपल्याला घाट जामच भेटतो. कारण की लोडिंगच्या गाड्या त्यामुळे सर्व हा प्रॉब्लेम होतो. आणि चला बघूया, जरा लवकर जरा पोहोचूया आपण तिकडे. आणि आपल्याला अजून तिकडे जाऊन माल भरायचा आहे. तर ते लोकेशन पाठवणार त्यांना बहुतेक तरी ते देऊच्या इकडे त्यांना गाडी भरायचे ते बोलले होते. तेव्हा ते लोकेशन तोपर्यंत टाकतील, आपण जाऊया तिकडे. आणि हा बरोबर दिसतोय वरती फ्लायओव्हर, हा मुंबई पुणे एक्सप्रेस वे आहे. या फ्लायओव्हरच्या आपण खाली जाणार आहे. सरळ जाता आपण पुढे वेरे गाव लागेल आपल्याला. आणि वरचलीचा टोल नाका आहे, टोल फाडून आपण पुढे निघणार आहे सोमाटण्याच्या दिशेने. आणि हा आला आहे वरचलीचा टोल प्लाझा. टोल प्लाझा वाटल्यानंतर आपण बरोबर. आता आपल्याला 1 किलोमीटर आता वेहेरे गाव आहे, म्हणजे आपले कारला एकविरा देवी. पण आपण अजून 20-25 किलोमीटर पुढे गेल्यानंतर आपल्याला एक समर्थना टोल नाका लागणार आहे. तो टोल नाकावरून आपण देऊळ रोडने जाणार आहे. मंदिरामध्ये जाऊ. मंदिर जर बाजूला असेल तर, लांब असेल तर मग नाही आपल्याला जायला भेटणार. आता तिथे गेल्यावर समजेल. एक्झॅक्टली ते लोकेशन पाठवलं नाही, 10-15 मिनटामध्ये आपल्या लोकेशन येईल. सध्या तर आपण चिंचोली रोडला आहे, देऊ चिंचोली रोडला. आणि सर्व आजूबाजूला हे मिलिटरी कॅम्प आहे. आणि इथून आपण फटाफट बाहेर निघूया. आणि बरोबर मित्रांनो, आपण गाडी देऊच्या मंदिराच्या आजूबाजूला आपल्याला गाडी लोडिंग करायची आहे. आणि हे बघा देऊचं चिंतामणी. आणि पुढे आता इथून आपण चालत जाऊया. आणि पुढे 50 मीटरवर त्यांचं महाराजांचा मुख्य प्रवेशद्वार आहे. त्याला जाऊया आपण मंदिराकडे. आणि थोडा मंदिराचे दृश्य. आणि इथे बरोबर आपण पोचलो आहे. आणि बघू शकता संत तुकाराम महाराजांचं मुख्य प्रवेशद्वार. भरपूर भाविक येत असतात दर्शनासाठी. आणि साधारण संत तुकाराम महाराजांचं जेव्हा पालखी सोहळा असतो तेव्हा इथे उभं सुद्धा राहायला जातं. चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया संत तुकाराम महाराजांचं. आणि आतमध्ये कॅमेरा अलाउड आहे का नाही काय माहिती नाही, तर आपण तरी जेवढं होईल तेवढं करूया. बरोबर मित्रांनो, मंदिरापासून आपण 500 मीटर पुढे आलो की आपल्याला हा देऊचा घाट लागतो. आणि भरपूर इथं भाविक स्नान करतात या घाटामध्ये. आणि या पुढे ते दिसत असेलच, या नदीचं नाव आहे इंद्रायणी नदी. आणि हीच नदी आपल्या आळंदीलाही जोडली गेली आहे. आणि हे बघा मस्तपैकी छान एकदम घाट आहे आणि बघण्यासारखं आहे. आपल्याकडे अजून उशीर असता तर आपण अजून जो संत महाराजांची गाथा आहे आपण तोही दाखवला असता. पण ॲक्च्युली आपल्याला आला आहे कॉल, मराठीत आपली गाडी लोडिंग झाली आहे. चला आपण